श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी 19 मार्चला गुरुवारी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण मराठी नवीन वर्षाचा पहिलाच सण असतो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस हा साधासुद्धा दिवस नसून 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असलेला असा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण होय आणि पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा होतो. ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली आणि म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज, ब्रह्माचा ध्वज असं देखील मानलं जातं. आणि त्याचप्रमाणे याच दिवसापासून सत्ययुगाला सुरुवात झाली, म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाचे पूजन हे केले जाते. त्याचप्रमाणे 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येमध्ये परतले, तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या. त्याचप्रमाणे ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असं मानलं जातं की आपल्या घरामध्ये गुढी उभारल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येत असते. गुढीला धर्मध्वज म्हणजेच धर्माचा ध्वज असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून गुढीच्या प्रत्येक भागाचा स्वतःचा विशिष्ट असा अर्थ आहे. गुढी उभारताना आपण जो कलश उलटा ठेवतो तर ते गुढीचे डोके दर्शवते, तर गुढीची काठी ही पाठीच्या कण्याला दर्शवते. गुढी उभारणे म्हणजे विजयाची, पातका, सुख समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपण प्रत्येकजण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरासमोर गुढीही उभारत असतो आणि तिची पूजा करत असतो. गुढीला आपलं नववर्ष हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं यासाठी आपण प्रार्थना करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे आणि ओवा हे सगळे पदार्थ एकत्र करून त्याचे मिश्रण बनवून ते खाल्ले जाते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हितकारक मानलं जातं आणि जीवनातील कडू-गोड अनुभवांचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. गुढीपाडवा या सणाच्या दिवशी घरातील प्रत्येक महिला ही साडी घालून गुढीची पूजा करत असते किंवा मग एखादा छान नवीन ड्रेस घालून सुद्धा गुढीची पूजा करत असते. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला सुद्धा नवीन साडी ही बांधली जाते. नवीन आणि छान अशी साडी आपण गुढीला घालत असतो. शास्त्रानुसार जर आपण गुढीला योग्य रंगाची साडी घातली तर यामुळे येणारं नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं आणि उत्तम आयुरारोग्याचं आपल्याला जात असतं आणि आपल्या घराची भरभराट होते. कारण शास्त्रानुसार प्रत्येक रंगाला एक विशेष धार्मिक असं महत्त्व आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतताही मिळत असते आणि तसंच दैवी शक्तीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. आणि यानुसारच आपल्याला यंदा गुढीपाडव्याला गुढीला कोणत्या शुभ रंगाची साडीही नेसवायची आहे आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही गुढीलाही नेसवायची नाही आहे. याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गुढीला याच शुभ रंगाची साडीही नेसवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस तसंच 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. या दिवशी आपण सर्वजण आपल्या घराच्या दारामध्ये किंवा खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारत असतो आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असतो. गुढी उभारताना काठापदराच्या साडीचा वापर केला जातो. गुढी हे ध्वजाचे प्रतीक मानले जाते. आपल्या घराच्या दारामध्ये उभी केलेली गुढी ही आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणत असते आणि सर्व वाईट प्रवृत्तींचा नाश करते आणि म्हणूनच या दिवशी आपण गुढी उभारत असतो. यंदा 2026 या वर्षी 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी अमावस्यासुद्धा आहे. पण ही अमावस्येची तिथी 18 मार्चला बुधवारी सकाळी 8:26 संपणार आहे, तर 19 मार्चला गुरुवारी ही अमावस्येची तिथी सकाळी 6:54 संपणार आहे आणि ही अमावस्येची तिथी संपल्यानंतर प्रतिपदा म्हणजेच पाडवा हा सुरू होणार आहे. अमावस्येची तिथी ही 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:54 संपणार आहे आणि म्हणून याच दिवशी आपल्याला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते तर तिला महत्त्व दिलं जातं. पण 19 मार्चला सकाळी थोडा वेळ अमावस्येची तिथीही असणार आहे आणि त्याच दिवशी सूर्योदयानंतर लगेच प्रतिपदा तिथीही सुरू होत आहे आणि म्हणूनच हाच दिवस नववर्षाचा मानला जातो.
आणि या दिवशी आपल्याला गुढी ही कोणत्या वेळेमध्ये उभारायची आहे तर 19 मार्चला गुरुवारी आपल्याला गुढी सकाळी 7 वाजेनंतर उभारायची आहे. कारण या दिवशी सकाळी 7 वाजेच्या आधी अमावस्या तिथीही असणार आहे आणि अमावस्येची ही तिथी संपल्यानंतरच म्हणजे 7 वाजेनंतर आपल्याला गुढी ही उभारायची आहे आणि तिची पूजा करायची आहे. अमावस्येचा काळ हा सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे आणि हा काळ टाळूनच आपल्याला या दिवशी गुढी उभारायची आहे. 19 मार्चला सकाळी 7 ते 10:30 हा वेळ गुढी उभारण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे. शास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे आपल्याला गुढी ही कशी उभारायची आहे तर एक मध्यम उंचाची बांबूची सरळ काठी ही आपल्याला घ्यायची आहे, जिला वेळूची काठी असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशी काठी आपल्याला घ्यायची आहे आणि नवीन रेशमी कापड हे आपल्याला गुढी उभारण्यासाठी घ्यायचं आहे. शक्यतोवर तांबड्या, पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे ज्याला जरीची किनार असेल असे कापड घ्यावे. त्याचप्रमाणे चांदीचा किंवा पितळेचा कलश घ्यावा. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने आणि फुलांचा हार आणि तसंच साखरेची गाठी घ्यायची आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. तसंच अक्षता, गंध, अगरबत्ती, दिवा, फुलं, हार आणि गुळ खोबऱ्याचा हा नैवेद्यसुद्धा घ्यायचा आहे. तर सर्वात आधी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तिला खालच्या बाजूला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. काठीच्या वरच्या टोकाला आपल्याला रेशमी वस्त्र हे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि वस्त्राच्या वरच्या बाजूला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेची गाठी ही घट्ट बांधून घ्यायची आहे. त्यानंतर फुलांचा हार हा अर्पण करायचा आहे आणि शेवटी काठीच्या टोकावर वरती तांब्याचा कलश हा पालथा घालायचा आहे आणि या तांब्यावर कुंकवाच्या 5 उभ्या रेषा काढायच्या आहेत. आपल्या घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा गॅलरीत किंवा खिडकीत जिथून गुढी बाहेरून स्पष्ट दिसेल अशी जागा आपल्याला गुढी उभारण्यासाठी निवडायची आहे आणि ती जागा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे आणि तिथे छान सुंदर रांगोळी काढायची आहे. गुढी ही नेहमी उजव्या बाजूला म्हणजे घरातून बाहेर पाहताना डाव्या बाजूला आणि बाहेरून घरात येताना उजव्या बाजूला अशी उभारायची आहे आणि ती किंचित झुकलेली नसावी, ती एकदम ताठ उभी असावी. गुढी उभारताना ती नेहमी आपल्याला थेट जमिनीवर न ठेवता एका पाटावर किंवा उंच आधारावरती उभी करायची आहे. गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. कडुलिंबाची पाने, चणा डाळ, गुळखोबरे याचा नैवेद्य अर्पण करावा. त्याचप्रमाणे पाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळीचा बेत हा सुद्धा आवर्जून केला जातो आणि त्याचा नैवेद्य हा गुढीला अर्पण केला जातो. गुढीची पूजा करून झाल्यानंतर तिला धूपदीप हा ओवाळायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर याप्रमाणे आपण सुद्धा गुढी ही पाडव्याच्या दिवशी आपल्या घरी उभारायची आहे आणि तिला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे नवीन वर्ष आमच्यासाठी सुखसमृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला गुढी ही त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी उतरवायची आहे. संध्याकाळी पुन्हा गुढीला हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. तर आपल्याला या दिवशी कोणत्या शुभ रंगाची साडी ही गुढीला नेसवायची आहे तर यामध्ये या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने तेजस्वी आणि प्रसन्न रंग हे आपल्याला निवडायचे आहेत. तर या दिवशी आपल्याला गुढीला साडी नेसवताना सर्वात पहिल्या रंगाची साडी घ्यायची आहे, ती म्हणजे पिवळ्या रंगाची. पिवळा रंग हा ऊर्जा, आनंद, संपन्नता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि हा रंग मनाला उत्साही ठेवतो. त्याचप्रमाणे हा रंग भगवान विष्णू आणि गणपती बाप्पा यांचा आवडता प्रिय रंग आहे. पाडव्याच्या दिवशी पिवळी साडी नेसणं अत्यंत शुभ असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला गुढी उभारताना गुढीला पिवळ्या रंगाची साडीही नेसवायची आहे. तसंच दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. तर लाल रंग हा उत्साह, सौंदर्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. माता लक्ष्मीला सुद्धा हा रंग अतिशय प्रिय असल्याने आणि देवकार्यासाठी सुद्धा लाल रंग हा अतिशय शुभ मानला जात असल्यामुळे आपल्याला गुढीला लाल रंगाची साडीही नेसवायची आहे. तर पुढचा तिसरा रंग आहे तो म्हणजे केशरी. केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जा, त्याग, ज्ञान, शौर्य आणि वीरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे गुढीसाठी केशरी रंगाची साडी ही सुद्धा अत्यंत शुभ मानली जाते. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. चैत्र महिन्यामध्ये निसर्गाला नवी पालवी ही फुटत असते, त्यामुळे हिरवा रंग हा निसर्गाशी नाते जोडणारा आणि समृद्धीचे आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. गुढीसाठी हिरव्या रंगाची साडी वापरणं शुभ मानलं जातं कारण हा रंग नव्या सुरुवातीचे आणि उन्नतीचे प्रतीक आहे. तसंच आरोग्य आणि ताजेतवानेपणाचाही संदेश हा रंग देत असतो आणि म्हणून गुढीला हिरव्या रंगाची साडी ही नेसवायची आहे. तर पुढचा पाचवा आणि शेवटचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक असलेला रंग आहे. त्याचप्रमाणे हा रंग सौम्य आणि शांततेचा अनुभव हा आपल्याला देत असतो. गुढीसाठी गुलाबी रंगाची साडी वापरल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सौख्य आणि गोडवा हा वाढतो. तसंच आपल्या घरात सुख शांती ही सुद्धा नांदत असते.
त्याचप्रमाणे गुढी हे ब्रह्मध्वज आणि विजयाचे प्रतीक असते आणि म्हणून गुढीला नेसवले जाणारे वस्त्र हे गडद आणि तेजस्वी असावे. गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी, लाल, पिवळा, हिरवा आणि गुलाबी या रंगाची साडीही नेसवू शकतात. पण गुढीला आपल्याला शक्यतो नवी कोरी साडी, न धुतलेली आणि न वापरलेली अशीच साडीही नेसवायची आहे. कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी ही आपल्याला चुकूनही गुढीला नेसवायची नाहीये. शक्य असल्यास तुम्ही गुढीला जी साडी नेसवणार असाल, जे वस्त्र तुम्ही गुढीला बांधणार असाल, तर त्या वस्त्राला सोनेरी किंवा जरीची किनार ही असावी, कारण ते ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे काही विशिष्ट रंग हे या मंगल प्रसंगी अशुभ किंवा नकारात्मक मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी अशा रंगाची साडी आपल्याला चुकूनही गुढीला सुद्धा बांधायची नाहीये आणि स्वतःसुद्धा नेसायची नाहीये. आणि यामध्ये सर्वात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला काळा रंग हा कधीही वापरू नये. हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो, नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्याला गुढीला काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही नेसवायचे नाहीये आणि तसंच आपण स्वतः सुद्धा काळ्या रंगाची साडी या दिवशी चुकूनही घालायची नाहीये. तसंच पुढचा रंग आहे तो म्हणजे गडद निळा आणि जांभळा रंग. सणासुदीला शक्यतो हे रंग टाळले जातात, कारण हे रंग काहीसे जड वाटतात. त्यामुळे हे रंग या दिवशी आपल्याला चुकूनही घालायचे नाहीयेत. त्याचप्रमाणे पुढचा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग. सणासुदीच्या दिवशी सुवासिनी महिलांनी पूर्ण पांढरी साडी नेसणं हे टाळायचं आहे. ज्या पांढऱ्या रंगाच्या साडीला रंगीत किनार किंवा सोनेरी किनार नसेल तर अशी साडी चुकूनही आपल्याला या दिवशी वापरायची नाहीये. आपण स्वतःसुद्धा नेसायची नाहीये आणि गुढीला सुद्धा पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला बांधायची नाहीये. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा आपल्याला गुढीला कोणत्या 5 शुभ रंगांची साडीही घालायची आहे आणि तसंच आपण सुद्धा कोणत्या 5 शुभ रंगाच्या साड्या या सणाच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाची साडी ही आपण या दिवशी चुकूनही घालायची नाहीये, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.